वर्षांनंतर मालेगाव खटल्याचा आज निकाल लागणार आहे। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात हा निकाल लागणार आहे आणि या निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष लागलंय। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आरोपी। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्या तसंच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीएची कलम लावण्यात आली। ज्या बाईकवर बॉम्बस्फोट झाला त्याचा तपास प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचला। स्फोटासाठी वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची असल्याचा आरोप आहे। ही बाईक रामजी कलसांगरानं बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी ठेवल्याचा आरोप आहे। साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार। 23 ऑक्टोबर 2008ला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला मध्य प्रदेशातून अटक केली। एटीएस कडून हा तपास पुढे एनआयएकडे गेला। एनआयएनं या प्रकरणात मकोकाची कलम हटवण्याची शिफारस केली आणि साध्वी विरोधात पुरावे नसल्याचंही कोर्टात सांगितलं। 2017 मध्ये कोर्टानं मकोकाची कलम हटवायला परवानगी दिली, मात्र साध्वी विरोधात यूएपीए तसंच इतर कलमांतर्गत खटला सुरूच ठेवला। दरम्यान 25 एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञासह लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर आरोपींना जामीनही मिळाला। 2019 मध्ये भाजपनं प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांचा पराभव करत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विजय मिळवला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज 17 वर्षांनंतर निकाल लागणार आहे। विशेष न्यायालयात हा निकाल लागणार आहे आणि आज सगळ्याच आरोपींना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं गेलेलं आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा तगडा न्यायालयाबाहेर ठेवण्यात आलेला आहे।